दिवाळीच्या फराळातील सगळ्यांचाच आवडता पदार्थ म्हणजे करंजी. करंजी करायला खूप किचकट काम वाटतं, परंतु खायला सर्वांनाच आवडतात. करायलाही वेळ लागतो. एकदम सोप्या पद्धतीने करंज्या कशा बनवायच्या त्याही एकदम खुसखुशीत, एकदम सोप्या पद्धतीने सारण एकदम चविष्ट होण्यासाठीही खास टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. खूप सोपी पद्धत आहे करंज्या बनवण्याची. एकदम खुसखुशीत या करंज्या होतात. सारण अगदी सोपं आहे करायला. करायला खूप सोपी पद्धत आहे या करंज्या बनवण्याची. नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही या दिवाळीला या करंज्या नक्की बनवून बघा. एकदम 100% खुसखुशीत या करंज्या तयार होतात. तर बघू शकता, तुम्हाला दिसत असतील किती छान या करंज्या झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आहेत आणि यामध्ये आपण दुधाचा वापर अजिबात केलेला नाही. त्यामुळे या करंज्या ज्या आहेत त्या महिनाभर सहज टिकतात. खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. बघू शकता किती खुसखुशीत या करंज्या झालेल्या आहेत. तर एकदम मस्त वरचं आवरणसुद्धा खूपच छान झालेलं आहे. खुसखुशीत बाखर जो असतो सारण ते सुद्धा खूप मस्त झालेलं आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी एक गट्टा खोबऱ्याचा घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण अख्खं मी इथे किसून घेतलेलं आहे किसणीवरती. तर ते अशा प्रकारे जास्त बारीक खोबरं देखील किसायचं नाही, तर अशा प्रकारे खोबरं किसून घ्यायचं आहे. जास्त बारीक असेल तर भाजताना सुद्धा ते एकदम जळल्या जातं आणि दाताखाली येताना सुद्धा ते एकदम बारीक असतं, त्यामुळे दाताखाली सुद्धा येत नाही. तर मोठं जर खोबरं असेल एकदम कुरकुरीत होतं आणि दाताखाली सुद्धा चावल्यावर खूपच छान चव येते. तर सगळं खोबरं मी एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. एक छोटा डब्बा आहे म्हणजे मीडियम साईजचा, तो पूर्ण फुल भरून दाबून मी भरलेला आहे. तो एवढं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजेच एक गट्टा खोबऱ्याचा मी किसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 चमचे इथे खसखस घेतलेली आहे. आता याच डब्याने आपण सगळं माप घेणार आहोत करंजीचं. तर आता एक डब्बा खोबरं घेतलेलं आहे, त्याच डब्याने अर्धा डब्बा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. करंजीसाठी रवा वापरताना बारीकच रवा वापरायचा. त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये खसखस टाकून घ्यायची आणि खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त लालसर करायची नाही, तर थोडीशी भाजायला लागली की लगेच काढून घ्यायची. करंजीमध्ये सारणात जर खसखस भरपूर घातली तर चव अतिशय छान येते. तरी ते खसखस आपली छान अशी भाजून तयार झालेली आहे. कमी गॅस ठेवूनच ही खसखस भाजून घ्यायची आहे. तर आता मी लगेच काढून घेणार आहे. आता याच कढाईमध्ये आपण खोबरं टाकून घेणार आहोत. खोबऱ्यामध्ये अजिबात तूप किंवा तेल कशाचाही वापर करायचा नाही. खोबऱ्यामध्ये अगोदरच तेल असतं, त्यामुळे त्याच तेलामध्ये खोबरं छान असं कुरकुरीत भाजून तयार होतं. तर इथे सुद्धा कमी गॅस ठेवूनच आपल्याला खोबरं जे आहे ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसर करायचं नाही, तर थोडंसं कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली की काढून घ्यायचं. कारण खोबऱ्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती चालू असते, त्यामुळे काढून घ्यायचं आहे लवकरच. तर बघू शकता खोबरं आपलं छान असं भाजत आलेलं आहे. जे बारीक खोबरं होतं किसल्या गेलेलं ते जळायला सुरुवात होते, त्यामुळे खोबरं शक्यतो जाडसर किंवा अशा मोठ्या साईजमध्येच किसून घ्यायचं. त्यानंतर खोबरं देखील मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर रवासुद्धा यामध्ये भाजून घ्यायचा आहे. रवासुद्धा भाजताना आपल्या यामध्ये तूप टाकायचं, परंतु एकदम कमी आणि रवा थोडासा भाजत आल्यावरच टाकायचा आहे. तर बघू शकता इथे अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा मी कमी तूप टाकलेलं आहे. आता कमी गॅस ठेवून रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत रव्यातून छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. तर खूप मस्त खुसखुशीत ह्या करंज्या तयार होतात. तर बघू शकता मस्त रवा भाजून तयार झालेला आहे. आता सगळं आपण जे भाजून घेतलेलं जिन्नस आहे ते एकत्र करून घेऊयात. तर आता आपल्याला यासाठी पिठी साखर लागणार आहे. जेवढा मी इथे रवा घेतलेला आहे तेवढंच मी इथे पिठी साखर तयार करून घेणार आहे. म्हणजे अर्धा डब्बा रवा घेतलेला आहे, तर अर्धाच डब्बा इथे पिठी साखर वापरणार आहे. तर तुम्ही वाटीचंही माप घेऊ शकता किंवा कपाने सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता. खोबरं कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. खोबरं कमी जास्त वापरलं तरी चालेल. तर बघू शकता इथे आता मी 2-3 इलायची घेतलेल्या आहेत. त्या सोलून आपल्याला साखरेमध्येच बारीक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे इलायची पण बारीक होईल आणि आपली साखरसुद्धा पिठी साखर बनेल. आता पिठी साखर बनवल्यावरती या मिश्रणामध्ये टाकायची नाही. तर मिश्रण गरम आहे तोपर्यंत अजिबात टाकायची नाही, नाहीतर मग सारणाच्या गुठळ्या तयार होतात. तर पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला जे पिठी साखर करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहेत. तर खोबरं एकदम मस्त थंड झाल्यावर कुरकुरीत झालेलं आहे. एकदम हाताने चुरगळल्यावरती चुरगळल्या जाते. तर कोमट झालेलं आहे. आपण पिठी साखरसुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे. तर आता हे थंड झाल्यावरती आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी केलं तरी पण चालेल किंवा वाढवलं तरीही चालेल, तुम्हाला जसं गोड आवडत असेल. परंतु हे माप जे घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे.
याने व्यवस्थित अशा गोड होतात. तर आता पिठी साखर टाकून घेतली आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे खोबरं आणि रवा. त्यानंतरच यामध्ये पिठी साखर टाकायची आहे, कारण साखरेला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे गरम मिश्रणामध्ये जर टाकलं तर त्याचे गोळे तयार होतात. तर खोबरं थोडंसं तुम्ही करून बारीक केलं तरी पण चालेल, कारण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे. तर इथे आपलं पूर्णतः सारण हे बनवून तयार झालेलं आहे. पिठी साखर मस्त सगळीकडे लावून घ्यायची. एकदम मस्त मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. तर एकदम सोपं आहे सारण बनवण्याची पद्धत. यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालतात. आम्ही दरवर्षी याच पद्धतीने करंज्या बनवतो. एकदम चविष्ट आणि चवदार ह्या करंज्या तयार होतात. एकदम मस्त खरपूस आणि एकदम खूप छान अशा चवीचं हे सारण तयार झालेलं आहे. चला तर मग आता हे पूर्णतः आपलं अर्धा किलो या प्रमाणामध्ये झालेलं आहे सगळं मिळून. तर आता हे बाजूला ठेवून देऊया एका डब्यामध्ये. आता याच ताटामध्ये आपण मैदा मळून घेणार आहोत, म्हणजेच आपल्या करंजीचं जे आवरण आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप जे आहे चहाचे कप, त्याने मी मैदा मोजून घेतलेला आहे. एवढ्या पिठामध्ये 50 ते 60 करंज्या सहज तयार होतात. तर आता यामध्ये एकदम चिमूटभर मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही. गोडाचा पदार्थ जर बनवायचा असेल तर थोडं जर मीठ जास्त झालं तर त्याची चव लगेच खारट येते. त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. तर इथे मी 2 चमचे भरून कडकडीत गरम तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामुळे छान अशा खुसखुशीत करंजीचं वरचं आवरण छान तयार होतं आणि जास्त दिवस टिकतं. तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता. तुपाने सुद्धा एकदम छान अशा खुसखुशीत तयार होतात. परंतु तेलाने जास्त दिवस ह्या करंज्या टिकतात. तर आता थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, चपातीच्या पिठासारखं थोडंसं कडक ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं निब्बर आपलं हे पीठ ठेवायचं आहे. तर इथे थोडं-थोडं पाणी टाकून मी पूर्णतः पीठ हे मळून घेणार आहे. त्यानंतर इथे दूध घ्यायचं आहे, थोडंसं आपल्या करंजी बनवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर एक साचा घेतलेला आहे मी करंजीचा. आपला बाखूर म्हणजेच आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. पीठसुद्धा आपलं मळून झालेलं आहे. पीठ इथे मी 10 मिनिटांसाठी भिजवत ठेवलेलं होतं, म्हणजेच असंच ठेवून दिलं होतं झाकण ठेवून. चला तर मग आता लगेच करंजी बनवायला घेऊयात. पिठातला एक गोळा काढून घ्यायचा आणि इथे आपल्याला पुरीसारखी आपली इथे पुरी बनवून घ्यायची आहे. जास्त जाडसर ठेवायची नाही, तर एकदम पातळ लाटायची आहे. त्यामुळे आपल्या ज्या करंज्या आहेत एकदम खुसखुशीत तयार होतात. जाडसर जर असेल तर कडक तयार होतात. तर खाली चिटकत असेल तर इथे पिठाचा वापर करून आलटून पलटून हे पीठ जे आहे ते आपलं छान असं इथे लाटून घ्यायचं आहे. खूपच मस्त आणि खुसखुशीत त्या करंज्या तयार होतात. खूप मस्त लागतात. बघू शकता किती पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे. चला तर मग आता साचा घेऊयात. इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे. आता यावरती ही जी पुरी आपण बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित ही पुरी जी आहे आपली चपाती जी लाटून घेतलेली आहे आपण मैद्याची, ती टाकून घ्यायची आहे आणि एकदम अशी थोडीशी खोलगट करायची. यामध्ये आपल्याला जेवढं सारण मावेल तेवढं सारण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदम अलगद टाकायचं, नाहीतर या काठावरती जर सारण पडलं साच्याच्या तर करंजी फुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे चमचा दुसऱ्या साईडने अपोजिट साईडने करून आपल्या यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे. जेवढं सारण बसेल किंवा आपल्याला जेवढं आवडत असेल तेवढं सारण तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. त्यानंतर टाकल्यावरती असा उंच होतो सारणाचा जो भाग, तर थोडासा दाबून द्यायचा, म्हणजे आपण पुरीचा जो भाग इकडच्या साईडने घेणार आहे त्यानंतर पडणार नाही. त्यानंतर साईडने अशा प्रकारे आपल्या इथं दूध लावून घ्यायचं. दुधामुळे करंजी फुटत नाही. तर दूध लावून घेतलं, दुसरा भाग यावरती घेतलेला आहे आणि हाताने आपल्या इथे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे करंजी एकदम व्यवस्थित सील होते, म्हणजेच बंद होते. तर हाताने दाब द्यायचा आहे, म्हणजे चिटकून बसते आणि एकदम छान अशी अजिबात फुटत नाही या करंज्या. जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही ग्लासचा किंवा तांब्याचाही वापर करून अशा प्रकारे करंज्या नक्की बनवू शकता. तर इथे आपली पूर्णतः करंजी एक बनून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त ही करंजी तयार झालेली आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही या करंज्या बनवण्यासाठी. त्यानंतर जो भाग एक्स्ट्राचा होता तो मी काढून घेतला. करंजी हातावरती काढून घेतली. बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे करंजीचा. ह्या करंज्या जेव्हा आपण तेलामध्ये तळतो एकदम दुप्पट होतात. खूपच मस्त आणि खुसखुशीत होतात. मस्त टम्म फुगतात. तर बघू शकता अशाच स्वरूपाच्या मी सगळ्या करंज्या ज्या आहेत ते बनवून घेणार आहेत. तर तुम्ही एक खटी सगळ्या बनवून घेऊ शकतात किंवा मग थोड्या थोड्या बनवून जास्त प्रमाणामध्ये जर बनवायच्या असेल तर थोड्या बनवून मग तळू शकतात.
करंजी सुकली की फुटल्या जाते किंवा फुटण्याची दाट शक्यता असते. तर इथे मी निम्म्या करंज्या इथे बनवून घेतलेल्या आहे आणि आता ह्या मी तळून घेणार आहे. मी ऑलरेडी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल टाकून गरम झालेलं आहे तेल. तर पूर्ण करंज्या बघू शकता एका आकारामध्ये सेम तयार झालेल्या आहेत. तर थोडासा यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघायचा. पीठ जर अलगद वरती आलं तर आपलं जे तेल आहे एकदम मस्त व्यवस्थित तापलेलं आहे. जास्त कडकडीत देखील करू नका. तर आता यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं तर थोडंसं वरती आल्यावर मी लगेच सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. तर जेवढ्या कढाईमध्ये मावतील तेवढ्याच करंज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि तळताना पलटण्याची जी दिशा आहे ती ज्या साईडने गोल आकार आहे ती साईड पलटून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित पलटली जाते आणि सहज पलटते. तर बघू शकता आता इथे मीडियम गॅस ठेवून आपल्याला ह्या करंज्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. फुल गॅस ठेवून देखील तळू नका. फुल गॅस केला तर त्या नरम पडतात, कमी गॅसवरती तळल्या तर कडक होतात. मीडियम गॅसवरती तळल्या तर व्यवस्थित अशा ह्या करंज्या खुसखुशीत राहतात. तर बघू शकता मस्त करंज्याला कलर आलेला आहे. बदामी रंगावरती या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त लालसर करायच्या नाहीत किंवा पांढऱ्यासुद्धा ठेवायच्या नाहीत. तर करंज्या पूर्णतः आपल्या इथे तळून तयार झालेल्या आहेत. बघू शकता कलर अप्रतिम आलेला आहे. चला तर मग आता करंजी काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या तयार करून तळून घेऊयात. या सोप्या पद्धतीने नक्की करंज्या तुम्ही बनवून बघा. सारण एकदम मस्त झालेलं आहे. ड्रायफ्रूट्स नाही तरीसुद्धा खूपच चविष्ट हे सारण तयार झाले आहे. तर मी करंज्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी अजून करंज्या यामध्ये टाकून तळून घेणार आहे. खूप मस्त झालेल्या आहेत करंज्या, एकदम खुसखुशीत झालेल्या आहे. या दिवाळीतला हा पदार्थ नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर अशाच प्रकारच्या सगळ्या लाटून मी कट करून घेतलेल्या आहे आणि तळून देखील घेतलेल्या आहेत. तर खूप सोपी पद्धत आहे करंज्या बनवण्याची. करंज्या सगळ्यांनाच आवडतात, परंतु केल्या की त्या पुरत देखील नाही. 2-3 करंज्या केल्या तर त्यातली एक जरी उचलली तरी करंज्या लगेच कमी झाल्यासारख्या वाटतात. तर आता मी सगळ्याच करंज्या अशा प्रकारे तळून घेणार आहे मीडियम गॅसवरती. तर एकदम मस्त आकारामध्ये तयार झालेले आहेत. काही मोठ्या नाहीत तर काही छोट्यासुद्धा नाहीत. एकदम सेम आकारामध्ये सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या मस्त बनून तयार झालेल्या आहेत. सगळ्या करंज्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही करंजीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. या दिवाळीत तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने करंज्या नक्की बनवून बघा. एकदम खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या या करंज्या अगदी सोप्या आहेत करायला. तर दिसताना बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. आकार देखील अप्रतिम आलेले आहेत. चला तर मग तुम्हाला मी एक करंजी तोडून देखील दाखवते. एकदम मस्त आहे. वरचं आवरण एकदम खुसखुशीत झालेलं आहे. अजिबात तेलकट देखील झालेल्या नाहीत. चला तर मग एक तोडून देखील दाखवते. किती खुसखुशीत झालेले आहे. वरचं आवरण जेवढं टेस्टी आणि एकदम मस्त खुसखुशीत झालेलं आहे तेवढं सारण देखील खूपच चविष्ट आहे. चला तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते मी. किती छान अशा झालेल्या आहे बघू शकता. बोटाने टोचल्यावर लगेच तुटली जाते, इतकी खुसखुशीत ही करंजी तयार झालेली आहे. खूपच मस्त कलर देखील अप्रतिम आलेले आहेत. बदामी रंगावरतीच तळून घ्यायच्या. जास्त लालसरसुद्धा चांगल्या वाटत नाही किंवा पांढऱ्यासुद्धा चांगल्या वाटत नाहीत. बघू शकता किती मस्त झालेल्या आहेत. गरमागरम देखील छान लागतात, थंड झाल्यावर सुद्धा छान लागतात. चला तर मग दिवाळीचा एक पदार्थ तर इथे बनून तयार झाला. पुढचाही पदार्थ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.